सकाळपासून मी ट्रायपॉडचं इथं खाली मोबाईल ठेवला स्टँडला चिटकून. म्हणजे काय माझा अँगल, म्हणजे काय करणार यार. धकाधकीच्या जीवनामधून मी करते नेलपेंट रिमूव्ह, कारण की वेळच नाही यार. अशा अर्धी होती नेलपेंट कामामध्ये, धुणं भांडीमध्ये, त्याच्यामुळं. आणि आता नेलपेंट काढते. नंतर आठवलं मला की भाजी टाकायची मला, तर मग मी भाजी टाकते नेलपेंट काढून आणि मग परत नेलपेंट लावते. नेलपेंट तर लावायचीच आहे. मुश्किल टास्क आहे हा नेलपेंट काढणं, तरी रिमूव्हर आहे. गाईज आता सध्या खूप माझं बिझी शेड्यूल झालं आहे. पहिले घरी मी होते तेव्हा 1-2 वाजेपर्यंत. ओके गाईज, अर्जंट मला जावं लागतं आता. हा नळ कधी बंद होणार आहे काय माहिती, नाहीतर आहे ना त्याला मी असं हे करेन ना जोरात. एवढा राग येते ना नळाचा ह्या. चलो चलो. दीदी भाजी राहिली आता, नेलपेंट झाली काढून माझी. दीदीला मी आणायला चालले आणि जरा थोडंसं आमचं काम पण आहे त्यामुळे मी आणायला चालले तिला. तर चलो भेटूया नंतर. Thousand years later. आत्ता बघितलं मी, इथं चप्पल किती आहेत, 1 2 3 4 आणि आम्ही दोघी. आणि इथं तुम्हाला दिसतात ह्या पण चप्पल आहेत, म्हणजे मुलींच्या चप्पल वेगवेगळ्या असतात. गाईज माझं इग्नोर करा अवतार, पण मुलींच्या चप्पल रोजची एक नसती. सगळ्या वेगवेगळ्या असतात. वाव, इथून किती छान येते असे. आणि मला तेल लावले मी काल रात्री, दीदीने चंपी करून दिली आहे. आणि आता माझी फ्लिक्स बघा. आता मी खूप घाण दिसते, पण नंतर आय होप चांगली दिसेल. आणि काय म्हणतात, फंक्शनची वेगळी, घरातली घराच्या एरियातली वेगळी, ऑफिसची वेगळी, जेजुरीला जायचं असेल तर ती वेगळी. म्हणजे अशा चप्पल असतात. आणि इथं सगळ्या चप्पलच आमच्या बघू शकता तुम्ही, दिसत असेल तुम्हाला वर किती चप्पल आहेत. 1 2 3 4 5 6 चप्पल आमच्या हितच आहेत, म्हणजे पोटमाळ्यावर. 6 आणि 4 10 चप्पल आमच्या हित आहेत चिंचवडमध्ये. आणि तिकडं पोटमाळ्यावर असतील 5, म्हणजे आमच्या दोघींच्या मिळून 15 चप्पल आहेत. तरी आम्हाला चप्पलची कमी वाटते. आणि कपडे पण नाही आहेत यार गाईज. तर मटकीची भाजी केली आहे दीदीने आज. आणि हा नळ कधी बंद होणार आहे काय माहिती. झालं का? मला 8:30 वाजून गेले आणि ही पोरगी अजून बाथरूम मध्येच आहे. आणि मटकीची भाजी तशीच ती आहे. उद्या पप्पा येणार. आमचं पप्पांचं काम आहे इकडे, त्यामुळे पप्पा येणार आहेत. तर उद्या फादर्स डे पण आहे, तर आम्ही फादर्स डे सेलिब्रेट करणार आहे. तो तुम्हाला लॉग बघायलाच भेटेल पुढं. आणि चलो आता मी आंघोळीला पळते फटाफट, कारण की मला लवकर निघायचे. आता वाजले 8:30, म्हणजे मला अर्धा तास तरी लागेल. चलो आता मी जाते आंघोळीला, नंतर भेटूया. बाय. कसा बसा मोबाईल सेट केलाय आणि केस माझी ओलीच आहेत, तर मला असेच बांधून जावे लागणार आहे. काही हेअरस्टाईल पण करता नाही तर, पण बघू आता. फ्लिक्स कधी मोठं होणार असं झालंय मला.
काल मी लावलं होतं तेल आणि यार असं कोण करतं, मी नाही करत पण मी आता करते आहे. खूप वैताग आला आज. किती पण हेअरस्टाईल केलं तरी सिंपल हेअरस्टाईलच अशी क्लचर लावून जायची सवय लागली आता. किती पण हेअरस्टाईल ट्राय करा, ह्याच्यावरच येते मी सिंपल अशी. आणि आता ते फ्लिक्स आता माझे बाहेर येतील. चलो निघते आता मी. परफ्यूम मस्त आहे. चलो बाय. मोबाईल पण आता असं शांत नाही बसत आहे, खूप गरम व्हायला लागले आता. चलो घरी आल्यावर भेटते. बाय. पावसाचं वातावरण झालं आहे, काय माहिती पाऊस येतोय का नाही येणार, पण मी पोचेस तोपर्यंत तरी नाही येणार, बघू. गाईज आता माझा हा म्हणजे हेच झालंय, मी इथंच घेते आता संध्याकाळचं लाव. तर गाईज आम्ही केलं आज मिसळ. तर खूप दिवसांनी का ग नाही आता मम्मी पप्पा आले तर आम्ही मिसळ खातोय आणि पिक्चर बघतोय. सजेस्ट करा तुम्ही पण मला कोणते आम्ही पिक्चर बघू किंवा सिरीज बघू. तर लापता लेडीज झाला काल बघून, बेस्ट मूवी एकदम. काय ग तुला पण कसा वाटला? मस्त मस्त. आणि शेवट खूप असं रडायला आलं बार नाही का ग, इमोशनल झाले मी जरा. ते तर प्रत्येक पिक्चरला होते मी. आणि चलो आता मी तुम्हाला दाखवते मिसळ. तर आम्ही केली मिसळ मिसिंग कोथिंबीर, कारण की आमच्या इथं मिळते 50ला कोथिंबीर एवढीशी गड्डी, त्यामुळे आम्ही आणली नाही. आता उद्या मंडईत जाऊन आणलं आम्ही, पप्पा येणार आहेत तर. खरं हा बघायला पाहिजे. तू झुटता मी मग कोणाचा आहे तो? रणबीर कपूरचा आणि श्रद्धा कपूरचा. नको बाई, मला तर असं कोणतरी चांगलं असं ना तरच चांगलं वाटतं. हो 96 कुठला हे बघ तुला मी पाठवलेले रील्स की साऊथी मूवी भारी आहेत बघते. लव्ह स्टोरी 96 ना, 90 बहुतेक 96 वाटतं. जानू सारखा पिक्चर. हा तर आम्ही बघतो आता, तुम्ही पण सजेस्ट करा आम्हाला, मग आम्ही पण बघलतो. चलो बाय. हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. यार आफ्टर लॉंग टाइम, म्हणजे खूपच मला असं वाटतं महिना झाला का काय माहिती मी बोलले असेल वेलकम बॅक टू माय चॅनल, कारण की म्हणजे खूप दिवस झालं खरंच मला खूप. हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आहे फादर्स डे, तर तुम्हाला सगळ्यांना फादर्स डेच्या खूप 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 शुभेच्छा. हॅपी फादर्स डे सगळ्यांच्या पप्पांना, जे जे माझे व्लॉग बघतात त्यांना. आणि आमचे फादर येतात आहेत इकडं, तर आम्ही खूप खुश आहे. सकाळपासून मला तर काहीच सुचत नाही. मला करायची थालीपीठं, मला जायचंय स्कूलला संडे, पण स्टील यार इग्नोर करा हे. थोडे दिवस अजून सहन करायचंय मला. आणि मला तर काही सुचत नाही. सकाळपासून आम्ही असतो नुसतं लोळते मी तर, आणि लोळते नाही ही लोळतीये आणि मी तिथं जाऊन परत लोळायला लागले. तर ही ना दाखवलं असतं तुम्हाला हिला मी काय उठ. आणि मी चहा पिलाय. आता मला थालीपीठाचं पीठ मळायचंय. पप्पा येतील आता. पप्पा लवकर निघले होते, थोडंसं पप्पांचं इथं काम पण आहे त्यामुळं आलेत पप्पा. आणि फादर्स डे पण आहे, तर मग आम्ही मिस करत होतो पप्पांना, आणि पप्पा पण मिस करत होते आम्हाला. तर मग पप्पा येणार आहेत, वन डेच आहेत, राहणार नाही आहेत कारण की मम्मी नाही आली. तर आज फादर्स डेचं आम्ही काय काय करतो ते तुम्हाला दाखवतो. आमच्याकडे थोडाच टाईम आहे, पण स्टील दीदी काहीतरी व्हिडिओ कॅप्चर करेल दीदी आज मी गेल्यावर स्कूलला. आणि चला थालीपीठं पप्पांना थालीपीठं खायची होती. आणि सकाळी आम्ही आता नाश्ता आणायला जाणार आहे. इडली वडा सांबर मस्तपैकी, त्यांना खूप आवडला इथला, आम्हाला पण खूप आवडतो. तुम्हाला मागच्या वेळेस पण मी फायनली आता हॅलो, कारण 4 वेळा मी चालू केला, 4 वेळा काही ना काहीतरी होत होतं. आकांक्षा परत पप्पा आणि पप्पा आले. आम्ही आज खूप खुश आहे. पप्पा इतके लवकर आले. किती वाजता? 9:45 8:30लाच पप्पा आले. नाही दिसत ते, काहीच दिसत नाही. एवढ्या व्यत्यय यायला लागलेत ना आजकाल मला, त्याच्यामुळं मी व्हिडिओमध्ये येत नाही. ह्या गोष्टीमुळेच व्हिडिओमध्ये येत नाही मी, कारण मला कोणी बोलूनच देत नाही.
तर जाऊ द्या, खुशी मागचं रिझन आकांक्षाने तुम्हाला सांगितलंच असेल. आणि त्या खुशी मागचं रिझन इथं समोर बसलंय माझ्या. थांबा दाखवते. आणि पण मम्मीने बघा नेहमीप्रमाणे काय काय दिलेलं आहे. जे नाही बोललो तेच दिलं. मम्मीचं प्रेम काय बाप्पा. काय भाजी कांदे बिचाऱ्या बाप्पांनी एवढं सगळं उचलून आणलंय. कुरड्या आणल्या, हिला आवडतात कुरड्या. परत चिवचिव. पप्पा आता सांगत होते चकली आवडते. परत बडीशेपची संपली होती. परत भगर. असं वाटतं आपण हे बघा, असं वाटतं की माहेरी आहे सासरी आहे आणि पप्पा आम्हाला एक एक आणि फादर डेच्या निमित्त मी मुलींना हे सगळं भेट. आणि जरी माहेरी आम्ही गेलो ना, म्हणजे सासरी, तर असंच आम्हाला माहेरनं काहीतरी येणार आहे. 101%. म्हणजे आमच्या सासरच्यांची मजा आहे. हा ना, सासरी आमच्या काय हाल नाही होणार आमचे. तर आता आम्ही तेच करतोय. आज आकांक्षा थालीपीठ करणार आहे आणि आम्ही नाश्ता आणलाय बाहेरून. तर आम्ही आता 15-20 मिनिटात नाश्ता करणार आहे का नाही. पप्पांचा फेवरेट नाश्ता आणलाय. आणि आता हे सगळं सामान आवरतो. आणि पप्पा एक सांगत होते आता की पप्पांनी एक भाजी आहे ना गपचूप फ्रीज मध्ये ठेवून दिली. आणि पप्पा बाहेर गेले आवरायला आणि मम्मीने परत आणून टाकली. कारण इथं कसं आहे, जेवढ्या भाज्या आणते ना तेवढं खराब होतं. हा, भाज्या नाही राहत इथं. त्याच्यामुळे मम्मीला म्हणतोय भाज्या नको देत जाऊ. पण तिला असं वाटतं की बाहेरून. तर मम्मीने सगळं एवढं घेऊन आलेली आहे. आणि मम्मीचे सकाळपासून 2-3 वेळा फोन आलेत. मम्मीला पण किरमत नाही. करमत नाही तुमच्यामुळं. आणि बघा माणसे म्हणजे दोरी पण आणली. गाईज आता कसं आहे, पावसाळा आहे ना, त्याच्यामुळे कपड्यांचं खूप अवघड आहे. आमचे कपडे अजिबात वाळत नाही. तिकडं कसं टेरेसवर असतात वाळतात, तिथं हवा पण नाहीत. आणि हे घासणी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि किचनचं सामान आलं ना, मला खूप आनंद होते. तिला काही नाही वाटत पण मला. आणि हे आणले हे माझं कुरडईची भाजी करू आपण एक दिवशी. कुरडईची भाजी करणार आम्ही. आणि तेच आणि माणसाचे कपडे पण आणले. हा, उद्या आमच्या नवीन ऑफिस मध्ये शिफ्ट होणार आहे आम्ही. तर मला लागत होते कपडे. उद्या मस्तपैकी आम्ही नवीन ऑफिस मध्ये. एक दाखवायचंय मला. 1 मिनिट थांबा. जेजुरीवरनं गेस वॉट काय आणायला लावलेलं. काल व्हिडिओ कारण की इथं कानातले थोडे, तर आम्ही इथं कानातले असे 4-5च आणलेले. पण आमच्याकडे कानातले नव्हते म्हणून मग पप्पाने एक झुमका आणायला लावला आम्ही. ते पण व्हिडिओ कॉलवर दाखवून पप्पा शोधतात काल. काय करता, मुलींसाठी करायला लागतं. येस. चलो आता आम्ही नाश्ता करून घेतो. मला आता भूक लागली. भूक लागली होय. मग तुम्ही काय खाल्लं? तुम्ही आता चहा गोळी खाल्ली, मी फक्त आणि चलो जायचं. आता हे आवरायचंय. आकांक्षाला आज ऑफिस आहे, स्कूल आहे आज संडेचं. बिचारी दीदी घरी मी चालले. मला सुट्टी. चला कांदा कापून द्या पटकन, मला थालीपीठ करायचंय. आणि मी इथं कांदा चिरते पटकन. आणि ते चिरून हे सगळं आवरून नाश्ता करताना भेटतो. बाय बाय. आता ऍक्टिंग मध्ये घुसले. गाईज पप्पा माझा व्हिडिओ बघतात आहेत, रील्स. रिॲक्शन बघा, रिॲक्शन त्यांची. हे मोठ्या फास्ट मध्ये येणार आहे हा व्हिडिओ. पप्पा बाय. पप्पा कसा वाटला व्हिडिओ? छान ना. हा कधीचा काढलेला आहे काय माहिती, पण मी हा ठेवला होता फादर्स डेला. आणि आमचं हे गाणं फेवरेट आहे का नाही दीदी? हा ना, दाखवते आता नाश्ता. चला बाय. हे बघा सांबर, चटणी, इडली, वडा आणि मस्तपैकी आम्ही खायला बसलो आता पहिले, कारण की आम्हाला लेट होईल परत. मला घ्या गाईज. आम्ही बनवते आता, मी बनवते थालीपीठ. आणि आमचा नाश्ता झालेला आहे, पण मी थालीपीठाचं पीठ मळून जाते. आणि आज दीदी शिकणार आहे थालीपीठ. तर ती जरा वॉशरूम साफ करते. आज तिला काय म्हणतात सुट्टी आहे, तर तिने आज ताब्यात घेतलंय जरा कामाचं. आणि कसं हे वेळ नाही भेटत ना, ती जरा
सुट्टी संडेलाच असते त्यामुळे वेळ नाही भेटत काम करायला. मला ती काम करते आणि इकडे मी पीठ मळून ठेवते थालीपीठाचं. भेटूया नंतर थालीपीठाची रेसिपी दाखवली त्यामुळे जरा ती घासली रे बाय. हॅलो गाईज, मी दिसते का इकडे गाईज. आज आहे ना मला काल महिना झाला तर माझी सॅलरी आली फर्स्ट सॅलरी आणि पप्पा पण इकडे आहे. म्हणजे कॅश मी घेतली कारण की मला पप्पाला देता यावी म्हणून. गुगल पे काय असं कसं पण करू शकते मी, पण कॅश मागवली तर पप्पाच्या हातात दिली. तसं पण कुठे काढू नको फक्त काय असं बघू नका ते काय म्हणतात त्याला. आणि फादर डे त्यामुळं फादर्स डे निमित्त मी पप्पांना माझी सॅलरी अख्खी दिली आणि मी तिला माझ्यातर्फे तिला परत देणार. नाही नको तुमच्या, मी पप्पांसाठी हे करते, जॉब करते. पप्पांना देण्यासाठी मी जॉब करते. आणि आम्ही आज खूप खुश आहे कारण आज तुमची पहिली सॅलरी आली. आम्ही खूप खुश आहे आणि आम्हाला तिचा अभिमान आहे. Thank you. एवढ्या लहान वयात लहान वय पप्पा, मी लहान नाहीये पप्पा. नाही तिची फर्स्ट आहे. म्हणजे पप्पांसाठी मी ऑफकोर्स लहानच. मराठी सातचं करते ती. मराठी सातचं येतात पैसे, पण हे बहिणीने आजपर्यंत 2 नोकऱ्या केल्या, 2-3 दिवस टिकली होती. ते माझ्या मनासारखं जॉब नव्हता. आणि हे म्हणजे महिना पूर्ण झाला. हा महिना म्हणजे मला असे 2 जॉब लागलेले आधी पण, तर मी 1 आठवड्याभरच केलं, एकच दिवस केला की तर मी पळून आले. आणि आज म्हणजे विशेष की फादर डेचं आज माझ्या हातात मॅडमने सॅलरी दिली. आणि बघा काय विशेष, ही म्हणली की पप्पांना द्या. रोमत पगली. आणि मी माझ्या पप्पांना सॅलरी ही सुपूर्द करते. तुमचं काय म्हणणं आहे? असंच अजून सॅलरी चला पप्पांसाठी शॉपिंग करून येऊ. नाही काय नाही शॉपिंग अजिबात नाही. आमची दीदीला पैसे दिला घालवते. तिला लाख रुपये दिला तरी माणसाला शॉपिंग देतात. पप्पांसाठी इतके कपडे साठी. मरणाचे कपडे आणि मी पप्पांना सोडवायला आले होते. पप्पांची पूजा होती तर मला आता परत ऑफिसला जायचंय. आता किती वाजले? नाही किती वाजले? माझं वॉच सेटिंग राहिली माझी जरा. एक वाजला तर मी 2 तासात येतेच लगेच. तसं जरा मीटिंग आहे. फादर डेच्या मुळे अय्या झटका, इमली झटका. सावकाश जा. गाईज मी कशी दिसते? ट्रेडिशनल घातले आज कारण पूजा आहे म्हणून. बदलून जायचं असेल तर बदलून जा. पाणी दिलेलं. माणसं आमच्या थालीपीठ करते. पहिलीच वेळ आहे तिचं. पहिलीच वेळ आहे. आणि तापल्यावर टाकू ना. हा तापू द्या. आणि तसा रुमाल असा घ्यायचा आणि वर्ण फक्त असं पाण्याने थोडस करायचं. त्या आकाशाला जमतात. आणि हे मॅन्डेटरी आहे. आता काय करशील? टाकू दे ना. असू दे काय त्याला पटकन आपलं हे करून टाकू. हा बा आता वर्ण फक्त हे करायचं. थांब 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 वर्ण हे कर ना. हा जास्त हे करायचं. हा आणि हळूच काढ. बस हळूच काढ. हळूच एका हाताने काढायचं. वा बेस्ट. पहिल्यांदाच आंख माणसाने केलेलं आहे आणि मुलगी शिकली, प्रगती झाली आणि हिचं हास्य बघा तोंडावर किती. आणि फक्त आता तेल थोडंसं कमी वापरायचं. आणि बघा मस्त आले. पहिल्यांदाच केले आणि पीठ इतकं पातळ आहे त्या आकाशाला जमतं. केलेलं आहे. थांब जरा आता. कायच मी पहिल्यांदा थालपीठ केलंय. कसं वाटतंय? आणि पप्पांच्या तर बॅक कॅमेऱ्याने पप्पांना पण खूप खुश होतात. पप्पा की मी फर्स्ट टाइम केलं. कर तू काय. आणि पप्पा नेहमी आम्ही पहिलं काय अटेम्प्ट केलं ना पप्पा नेहमी खुश होतात आणि पप्पा असतात. आता पप्पा उलटायचं असेल आपल्याला. हा थांबा जरा. पपूच जरा पपू दे. थांबा गडबड करायचं नाही काय. हे सगळं वरचं आहे ना थोडंसं येऊन द्यायचं. हे निघून थांब. पण ते खाली बारीक गॅस करा मग जळायचं नाही तर. काय ना जळत. हो का चिटकले खाली.
अशी जाड कसं असं नको व्हायला. धाडस लागतं, धाडस. अशा तऱ्हेने आमचं पहिलं थालीपीठ जळालेलं आहे. नाही नाही जळलं नाही, पण हे भाजलंच आहे म्हणा. एवढं पण नाही जळलं. हा. ठीक आहे. जाऊ दे, नेक्स्ट करू आपण, पुढचं चांगलं करू. पहिलं ठीक आहे, चला. नाही भाज हे काय करपलं नाही, करपलं नाहीये. चांगलं पकलेलं आहे ते. ठीक आहे. चला. आम्ही आता थालीपीठ करत होतो आणि थालीपीठ बघा आमचं कुठं एकदम पडला आले, पवाला आले. आता रुमाल टाकला आम्ही, निघलेला आहे. जाऊ द्या. थोडस कडला काठावर बरं गेलं. इकडे नाही आलं. काठावर आता मी गेलं. इथं थापते आता एक नवीन. पहिले काय बस करायचं, झालं. पाणी लावायचं. मी स्नॅपमध्ये काढते व्हिडिओ. असा हा गोळा घ्यायचा थोडासा. आकांक्षाने खूप पातळ केलं, ती पातळच करते पण तिला येतं त्याच्यामुळे तिने तसं केलं. तिला असंच आवडतं पातळ. आणि असं 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 थापत 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 आता आम्ही पप्पांना पण देणार आहे बांधून घरी खायला. पप्पांना बांधून नाही, पप्पांना बांधून देतात. पप्पांसाठी थालपीठ बांधून आणि संध्यासाठी. हा मम्मीला घरी. तरी मम्मी म्हणत होती सकाळी तुम्हाला देऊ का नाश्त्याला काहीतरी करून, पण आमचं ठरलं होतं नाश्त्याचं, त्याच्यामुळं मम्मीला म्हणलं नको. आमचं सगळं फिक्स होतं. असं केलं आहे मी थालपीठ. आता तशी बोटं उठतात ना थालपीठांवर, ते घट्ट असल्यावरच उठतात. हे असं पातळ असल्यावर नाही उठत. आता हे पातळ आहे ना, आणि हे खूप आवडलं मला ही पद्धत. अशी अशी करायची. झालेलं आहे. आणि आता पप्पा इकडे भाजतात आहेत आणि आता आम्ही भाज करणार आहे, कारण मला पण भूक नाही, पप्पांना पण थोडीच भूक आहे. बघू आता, चला खाताना दाखवतो. छान झाले. सकाळपासून मी आत्ता भेटते. आज सकाळपासून काहीच व्लॉग नाही केला. आणि कालच्या व्लॉगमध्ये काल फादर्स डे होता, तर काल पप्पा गेले ना, मला तर काहीच करू नाही वाटलं. म्हणजे मला असं कणकणी आल्यागत झालं. पप्पा गेले तर मी झोपूनच होते. दीदीनेच सगळं जेवण वगैरे दिलं, भांडी घासली रात्रीची, तिनेच सगळं केलं. मला उठूशीच वाटत नव्हतं. म्हणजे खूप असं काल आम्ही इमोशनल झालो होतो. पप्पा आता दरवेळेस येतात, पण ह्यावेळेस का काय माहिती असं खूप असं इमोशनल झालो आम्ही. दीदी पण रडली, मी कंट्रोल केलं थोडं, कारण की दोघीजणी रडल्यावर मग पप्पांना पण इमोशनल होतील पप्पा, त्यामुळे मग मी गप्प बसले. आणि चलो, फादर्स डेचा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. खूप काय काय करता आलं असतं बाहेर जाऊन, पण मला ऑफिस असल्यामुळं जरा प्रॉब्लेम झाला. पण स्टील बघू आता, पुढं पप्पा आले तर, पप्पा मम्मी, तर आपण कुठंतरी बाहेर फिरायला जाऊया. आणि चलो, हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. छोटासा प्यारासा झाला आहे व्लॉग. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय. सबस्क्राईब करा.